इदं भक्षयेत् मज्ञात्वं तथा पुत्रो भविष्यति. हे म्हणले बाबा, त्याचं अगोदर त्यांना गतजन्मामध्ये बघितलं. संत हे अंतर्ध्यानी असतात. भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही त्यांना कळतं. त्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणले बा, तुला 7 जन्म काही संतती होणार नाही. बघा, मी जे मरायला चाललो होतो ते बाजूलाच गेलं आणि हे काय म्हणाले, तुला 7 जन्म संततीच होणार नाही. अहो म्हणले, ते पण मला माहितीये, मी पण ज्योतिषकारच आहे, मला सर्व काही माहिती आहे, पण मला असं काहीतरी उपाय सांगा. अरे म्हणले, होणार नाही आता, तू तर आत्महत्या वगैरे काही करू नको. नाही नाही, मला काय माहित नाही. मग त्याच्या आग्रहास्तव, त्या आत्मदेवाच्या आग्रहास्तव त्या महाराजांनी काय केलं, एक फळ घेतलं आणि त्याला देऊन टाकलं. पण सत्पुरुषांनी आपल्या हातात प्रसाद दिलेला, एखादं फळ दिले झालं, आपण दुसऱ्याच्या हातात देऊन टाकतो. पुण्यम विना मानवः, त्या सद्गुरूच्या हाताचं फळ असतं. ते त्यांनी तपश्चर्या केलेली असते. म्हणून कोणाला द्यायचे, संतांचे घरचे अन्न बळीचे घ्यावे मागून. संतच असतेच ना, आणि बाहेर खाल्ल्यापेक्षा चांगलं आहे ना हो, संताचं आहे ते, नामस्मरणाचं आहे. मग त्या महाराजांनी काय केलं, आता होणार नाही म्हणून सांगितलं, बाबा तुला 7 जन्म काही संतती वगैरे होणार नाही. तरी हा काय ऐकायला तयार नाही. मग एक फळ घेतलं आणि त्याला, आता त्याला दिलं होतं. माणूस पण कसा आहे माहितीये का, आपण बायकोचे आस्वादन करतो, आता ते करावं लागतं, भाग तो निराळा, पण ते त्याच्या हातात दिलं, द्यावंच लागतं ते. पण बरं, असं शास्त्र काय सांगते, घराची चोरी केव्हा होत नाही माहिती का, चोराच्या हातात चाव्या असल्या की चोरीच होत नाही. तुम्हाला हिसाब द्यावा लागतो. आपण किती पगार आहे, 30,000, कशाला खर्च झाला, अगे घेतला एकदम दूधवाला दिला, दूधवाला 30,000 दिले का, अगे ते भांडेवाल्याला गेलं त्याला 30,000 दिले का, पण त्याच्या हातात जर देऊन टाकलं म्हणजे तूच तिलाच नको बाबा, विचारलं तर काय सांगायचं. तसं ते फळ आणलं आणि धुंदुलीच्या हातामध्ये दिलं आणि नेहमीप्रमाणे शांतीरस्तु पुष्टीरस्तु दृष्टीरस्तु शांती करायला निघून गेला. आपल्या आपल्या कर्माला निघून गेल्यानंतर आता महत्वाची भाग्य, आताची गोष्ट नाही, ही जुनी आहे. पूर्वी गावातल्या बाया एका ठिकाणी एकामेकीच्या घरी बसायच्या, घरदार बंद करून, हम दो हमारे दो बसत नव्हते. कारण भांडे घासायचे लोकांना पहिलं कळत होतं कोण घासायलंय, आता मध्ये घासायला कोण कळतच नाही ना. दरवाजावर मध्ये कोण करायला काय करणार आहे, शेव घासायला का काही कळणार नाही. म्हणून पूर्वीच्या बाया चांगल्या गोष्टी करता येत होत्या, सुखा करता येत होत्या आणि दुःखा करता सुद्धा येत होत्या. आता यांनी फळ दिल्यानंतर दुपारच्या वेळेला मीटिंग ठरली, महिला मंडळ, बचत गटाची मीटिंग ठरली आणि तिथं हा प्रस्ताव मांडला. जसा कॅबिनेटचा प्रस्ताव असतो ना, तसा हा प्रस्ताव तिथं मांडला. काय गो, काय चाललंय, काय नाही म्हणली आमचे मालक, ह्या ज्योतिषकाराकडे जा, ह्या बुवाकडे जा, त्याच्याकडे जा. आज सकाळी कुठे गेले होते आणि आणलंय फळ. दुसरी म्हणली, अशा फळाने तर पोरं झाली असते. बघ, मला बोलायची काही गरज आहे का, असं म्हणल्यानंतर दुसरी म्हणली, काही नाही, हे सगळे फसवितेत. काय फसविती जोगी हे असेच हो बैरागी, फसविती जोगी हे असेच हो बैरागी, फसविती
2 मिनिटं चिंतन करू आणि पुढच्या कथाला आपण बघूया. हरी सुंदर नंद मुकुंदा हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर दिल्यानंतर ती बायकोकडे आला आणि ती फळ बायकोच्या हातात दिले आणि कॅबिनेटची मीटिंग इथपर्यंत आपण आलो होतो. त्या मीटिंग मध्ये प्रस्ताव झाला, फळानं कुठं अंगाऱ्यानं नेणं काही पोरं होतात का? म्हणजे होत नाही. म्हणजे मग काय करावं, हे फळ काय करायचं? एवढा म्हणली गाईला. कोणाला द्यायचं? गाईला. देता देवविता नेता नेवविता. बघा आता भगवंतानं दिलंय पण हिच्या नशिबात नाही ना. मगाशी सांगितलं ना कशी होती, कोणाचं कधी ऐकत धुंदुली. बर का, लक्षात राहू द्या, हे आपल्या इथलं चाललं नाही. धुंदुली आपल्या नवऱ्याचं आपल्या घरातल्याचं कोणाचं ऐकत नव्हती. न ऐकल्यामुळं काय झालं, तिनं जे फळ घेतलंय ते गाईला खायला देऊन टाकलं. आता गाईला फळ दिल्यानंतर गाईने ते खाऊन टाकलं. 33 कोटी देव आहेत गाईचे, ती काय अशी तशी नाही आहे. पण आपण गाय खातो. काही जण म्हणजे का गुरुजी, गाय आणि म्हैस सगळे सारखेच आहेत. मी म्हणलं शास्त्रामध्ये प्राणी आहे म्हैस, पण गाईचं महत्व नाही ना म्हणले. कसं काय सांगता? मी म्हणलं आमच्याकडं गोगरस कोणाला देतात? म्हशीला. कसं काय जमत? आणि म्हणलं आता गोगरस म्हशीला जमत नाही, हे कसं काय करता येईल? नाही, प्राणी आहे पण काही गोष्टी स्थाने माहीत नसतात. तसं आता पुरुषाला एवढ्या वर्षावर महाराजावर श्रद्धा होती. श्रद्धावान लभते फलम. भगवंताला त्याला द्यावा लागतं येन केन प्रकारेण. आता येणं श्रद्धेनं महाराजांना आत्मदेवाला दिलं, आत्मदेवाला श्रद्धेनं
बायकोला दिलं, पण बायकोची श्रद्धाच नाही. पूजेला तुम्ही सोन्याची पळी आणली, तामण सोन्याचं आणलं, देवघर सोन्याचं आणला, सगळं केलं आणि मनच नाही. का उपयोग सोन्यामध्ये द्या. फक्त भगवंताला काय प्रिय आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम. सोन्याचं मंदिर महत्वाचं नाहीये, सोन्याचे देव महत्वाचे नाहीये, पळी भांड सोन्याचं महत्व नाहीये, श्रद्धा पाहिजे. कुठलीही गोष्ट करत असताना, आता आम्ही मला सांगितलं ना, का हो गुरुजी म्हणला होतच नाही गेल्या वर्षी जमल, म्हणलं होतं बाबा पण जमलंच नाही. अगं पण तुला मी मंत्र दिला होता आणि तो काय म्हणायचा असतो का? आता मंत्रच म्हणला नाही तर कसं काय होईल हो? मंत्र म्हणल्याशिवाय होणारच नाहीये. घर बांधायला बांधकाम करावं लागल ना. एक असं ग्रस्त झाले, हनुमंतरायाकडे गेले, पण कुठली गोष्ट कोणाला मागाव ही पण कळली पाहिजे बरं का. आता यांना नाही मुलगा आणि हे मागायला कोणाला गेले? हनुमानाला नारळच फोडायले, शनिवारच करायले, उदबत्तीत लावायले, माळच घालायले. एक दिवशी म्हणले, हे मारुतराया तुला कळलं का? म्हणला 8 दिवस झाले उदबत्ती लावतोय, माळ घालतोय, सगळं करतोय. काय रे बाबा? मला म्हणले आता पोरग झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? पोरग झालंच पाहिजे म्हणले. मारुतराया म्हणजे अरे मीच संन्यासी आहे, आता तुला पोरग माझ्याकडे कशाला? रामाकडे जा, कृष्णाकडे जा, कोणाकडे जा? विष्णूकडे जा. आमचे बाळकृष्ण बसलेले आहेत त्यांच्याकडे जा. नाही म्हणले नाही मारुतराया मी कोणाला उपासना कर, तुला उदबत्ती लावली, हार कोणाला घातला? तुला. नारळ कोणाला फोडलं? तुला. मुलगा कोणी दिला पाहिजे? तूच दिला पाहिजे. अरे म्हणले बाबा मी संन्यासी आहे रे. नाही होईल रामाचा अवतार ते होईल. हे आले घरी, परत दुसऱ्या शनिवारी परत ते हार, परत ती उदबत्ती, ते रुटीची माळ, ते साखरा. आणि आपण देवाला किती देतो? जे घरामध्ये आपल्या वायाला गेले ते देवाला द्यायचं. भोंगळे शेंगदाणे, त्याच्यातून मुंग्या निघालेल्या, खडी साखर एकदम सगळीकडे बघायलेली. देवाला सुद्धा खात नाही, देवाला सुद्धा जात वाया गेलेला माल देवा. तसं उदबत्ती न्यायची, आरतीत लावायची ना, आरती उजून आणायची. म्हणजे का पुढच्या शनिवारी अरे लावणं ती आणि पुत्र मागायला लागला. उदबत्ती लावतो आरती, ती आरती घरी आणतो आणि काय मागतो? पुत्र. लावली ते काय दर शनिवारी काय करतो तर ते सगळं केलं. परत आले पुढच्या शनिवारी, हो मारुतराया काय झालं म्हणले? ते म्हणलात ना ते पुत्र होईल पुत्र होईल. अरे म्हणजे थोडं थांब ना, किती शनिवार झाले? म्हणजे 2च झाले. म्हणजे 11 शनिवार कर. मारुतराया म्हणजे तेवढं आपलं आता 11 शनिवार पण विचारणार नाही. ते म्हणजे 11 शनिवारीच्या अगोदर तर माझ्याकडे येणार नाही नो. तर जा हे गेले म्हणजे 2 झाले होते. परत 3ऱ्या शनिवारी गेले, तेच उदबत्ती घ्यायची, जेवायची, आरती आणायची, चंदाने काय असेल ते घालायचं. आलं नमस्कार केला मारुतरायाला. परत आता काय झालं? 11 झाले. 11 झाले की परत ते 11ची उदबत्ती वळी. मारुतराया येडं समजलं काय म्हणलं तुम्ही मला? आता 11 झाले ना, मुलगा. अरे थोडं थांब ना. नाही म्हणले आता मला सांगू नका. उपास केला, उदबत्ती लावली, माळ घातली, नैवेद्य दाखवला. घरातले काही होईना काही ना काही तुम्हाला दाखवले मी नैवेद्य. म्हणले हो तुझं पण खरे बाबा. म्हणले दाखवलं, पण म्हणले मला एक सांग बरं बाबा. म्हणले मला पण पंचायत पडली, तुझं लग्न कुठल्या तारखेला झालंय? म्हणले महाराज तेवढंच राहिले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. बाकी सगळं झाले. म्हणले बँडवाला तयार आहे, मंगल कार्य तयार आहे, फक्त म्हणले काय राहिले? आता होईल का?
किती मारुतीला उदबत्त्या लावल्या, कुठलाही नैवेद्य दाखवला, ब्राह्मण काहीतरी केलं तरी मुलगा होईल का? नाही होणार. तसं काहीतरी आपलं कर्तव्य आहे. कशाची उपासना करायला पाहिजे, काय उपासना करायला पाहिजे. पूर्वी आता हिला फळ खाल्ले, आता मालक म्हणला एवढं मी त्याला आता फळ खाल्ले की 1 महिना झाला की विचारतो कस काय, काही नाही. 2रा महिना झाला की माणसाला वाटतं ना एवढं साधू कडून फळ आणलंय, काही त्याचा परिणाम आहे का नाहीये, गोळ्या घेतल्यात त्याचा इफेक्ट त्याचा आहे का नाही, वाटतं ना, विचारावं ना. जसं आम्हाला म्हणजे गुरुजी शांती केली, आता कवा जमणार आहे, कवा जमणार आहे, तसं प्रत्येक महिना झाला की कस काय तिनं काही म्हणून माणूस काय 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 तेच प्रश्न विचारले ना, माणूस वैतागून जातो. त्याला वैतागा राग म्हणते. आमच्या लोकांना भरजीला विचारलं कधी तेच तसं तिनं आपलं म्हणली आता जाऊ तेच ती दररोज प्रश्न आहे ना, म्हणली आता आनंद वाटतोय, म्हणली आता आहे म्हणल्यानंतर याला एवढा आनंद झाला, बाबा 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 किती सांगू मी सांगू, एवढा आनंद झाला, खूप हर्ष झाला, आनंद झाला. या देवाला अभिषेक कर, त्या देवाला अभिषेक कर. पूर्वी होतं डोहाळ जेवण, आता नुसतं ऐकून घेणे. कारण आता पहिलं माणसं येत होते जात होते, आता 3ऱ्या महिन्यात बेड रेस्ट. गुरुजी दवाखाना डॉक्टरनं सांगितलंय घरचे सर्व कामं नवरदेवांनी करायचे, बायकोनी कशाला हात लावायचा नाही. बेड रेस्ट सांगितली आहे. पहिलं तसं नव्हतं हो. कुठं आता धारोला कुठं पाणी द्यायचं, कुठं आणायचं, कशाचं काय पाणी आणायचं, काही नाही. चलनवलन पाहिजे हो जायचं देहाला. येणं म्हणले राहिलं म्हणले की येणं चिंचा खालचं डोहाळ जेवण वेगळं केलं, आंब्या खालचं डोहाळ जेवण वेगळं केलं. जिथं म्हणेल तिकडचे डोहाळ आनंदाला पारच नाही ना होत्या. खूप वर्षानंतर होत आहे. बायको म्हणली मला गुलाबजाम खायचे, म्हणले की गुलाबजाम आणून द्यावे. इथलं चाललंय, धुंदोलीचं चाललंय, दुसरीकडचं कुठलं चाललेलं नाही आहे. तर आणि हा पण विचारायचा तुला काही खायचंय का, अशा वेळेस विचारावं असं शास्त्र पण आहे त्याच्यामध्ये. तर तिनं सगळं केलं, इकडलं केलं. ही जे गोष्ट आहे ना तर रामायणामध्ये आलेली बरं का. कौशल्याला विचारलं की डोहाळे काय वाटतात. आपले डोहाळे वेगळंच आहे. मला वाटतं 24 तास मालकांनी माझंच ऐकावं, दुसरं कोणाचं ऐकूच नाही. वीर पुरुषाचं मला असं काहीतरी वाटतं. असं रामरायाच्या वेळेस म्हणले असा विचार असताना आता ही तर खोटं बोलली आहे, याने तर डोहाळजन केलंय सगळं. आता दाखवावं लागेल ना काहीतरी केलं. मग तिनं उशी घेतली, पोटाला बांधली, आमका केलं, पोटाला बांधलं, झाल्यासारखं तर दाखवावं लागेल ना काहीतरी. येणं प्रकार येणं. आता खोटच बोलायचं पण रिटून बोलायचं इथं. झालं सगळं. मग आता हिने एक दिवशी म्हणली अहो माझी बहीण आहे ना, बहीण तिची पण डिलिव्हरीचे दिवस आहेत, मग काय करू. आणि तिला बोलून आणलं बहिणीला, आम्ही तुझे डिलिव्हरीचे दिवस आहेत, काय कर म्हणली. आमच्या मालकानं दिले मला फळ, त्यांना मला काय आता खोटं बोलता येत नाही. खोटं बोलता येत नाही काही नाही म्हणजे आता दाखवावं लागल काही. तू म्हणलं काय कर, तुझी डिलिव्हरी झाली की तुझा मुलगा इकडं आणून दे, मी माझ्या मालकाला सांगते. मग काय केलं ना, तिची डिलिव्हरी झाली की ते पोरगा आणलं आणि हिच्या तिचं मग तिनं मुलगा झाला. वा 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 काय सगळीकडे लागली वाजंत्री, पेढे, बर्फी, काय आनंद झाला सगळीकडं. पण आता तो मुलगा कोणाचा होता, तिच्या बहिणीचा. आणला, याला सांगितलं की आपल्याला मुलगा झाला सगळं सांगितलं.
पण आता ते मुलगा तिचा आणला, पण दूध कुठून आणती? त्या बाळाला तर दूध द्यावं लागेल ना. तर मग तिनं आयडिया केली, म्हणली महाराज मुलगा झाला म्हणली, पण आता काय झालं काय नाही की मला दूधच येईल नाही. माझ्या बहिणीला बोलून घेऊ का? माझ्या बहिणीला बोलून घेऊ का? आता आनंदामध्ये माणूस बायकोला का अहो काय मागतोय नवरदेव काही वेळेला आता आनंदात आला ना, बायकोनं काही मागू दे ना, काय मागतेस तू मागून मागून, तिला घेऊन टाक 2 रुपयाची आण चहा पावडर, जाऊ दे. 2 रुपयाची चहा पावडर आनंद झाल्यावर तसं काय करायचं ते कर म्हणलं तुला. मग तिने तिच्या बहिणीला घरी आणून ठेवलं. घरी आणून ठेवल्यानंतर आता ते स्तनपान वगैरे सगळं झालं. बरेच दिवस गेले, 2-4 महिने. कर्मण कै गत न्यारी श्यामा कैसे लिखे मुरारी. कर्मण की गत न्यारी श्यामा कैसे लिखे मुरारी. हे भगवंता, हे अनाथाचा नाथा, तू आमचं कर्म कसं करून ठेवलंच माहितीये. हिनं या गाईला जे फळ खाऊ घातलं होतं, गाईला ती प्रसूत झाली आणि तिचं गो म्हणजे गाय, तिचे कान तिचा मुलगा झाला तो, आणि त्या मुलाचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. गोकर्ण भगवान की जय. गाईला मुलगा झाला आणि त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. अहो कशाला, मगाशी मी सांगितलं ना, कारलाय त्याचा गुणधर्म काय आहे. मग ते गोळामध्ये टाकलं तरी, साखरेमध्ये टाकलं तरी कळतं ना. तसा आता हा गोकर्ण जो होता, ज्ञानी पुरुषांबरोबर जायचं, अभ्यास करायचा, हुशार व्हायचा. आणि हे जे होतं मुलगा, तर तो काय करायचा, व्यभिचारी झाला. धुंदू घ्या, शाळेत जाऊ नये, अभ्यास करू नये. धुंदुकारी जो होता तो का व्यभिचारी बनला. कोणाची गाय चालली की गाय तोडून न्यावी, कोणाच्या गाईला बांधायचं सोडून, असं धुंदुकारी नको ते कर्म करायचं. कोणाची चोऱ्या माऱ्या असा वाटला. पण हा जो आपला गोकर्ण जो होता, गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. गोकर्ण कसा महापंडित विद्वान, अभ्यास वगैरे सर्व करायचा, पण धुंदुकारी याच्या चोरा कर, याचं वासरू सोडून दे, त्याचं वासरू चोरा, असं करायचा. करता 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 हा गोकर्ण काशीला गेला. वेद विद्या सर्व काही शिकला. शिकल्यानंतर एके दिवशी घरी आला, अर्ध शिक्षण झाल्यानंतर. आता आत्मदेव ब्राह्मण होता, तो सात्विक होता, दुराचारी नाही, काही नाही, सात्विक वृत्ती. पण हा धुंदुकारी जो होता, लोक म्हणायचे ना, तुझ्या मुलांनी चोरी केली, तुमच्या मुलानं अमकं केलंय, तुमच्या मुलानं काही ना काहीतरी येऊन म्हणायचा. मग आत्मदेवाला तिचा क्लेश वाटत, दुःख वाटत होतं. मी किती चांगला माणूस आहे, माझं नाव किती आहे, त्रैलोक्यामध्ये माझं नाव आहे. धुंदुकारी, चोऱ्या माऱ्या असा करायचा, त्याला थोडा क्लेश वाटत असताना परत गोकर्ण सांगितला. परत गोकर्ण परत काशीला गेला, वेद अध्ययन शिकला. आणि मग यानं काय केलं, धुंदुकारने पैशाच्या माग लागला, नंतर वेश्यागमन करू लागला, मद्यपान करू लागला, नको ते कर्म करू लागला, नको ते कर्म, ज्या आपल्याला सांगू नये ते सर्व कर्म धुंदुकारी करू लागला. ते आत्मदेवाला काही
सहन झालं नाही. तो सात्विक माणूस आहे, कधी काही त्यानं काही केलंच नाहीये, त्याला हे सहन होणार नाही ना. तुमच्या गावामध्ये तुमचं एवढं मोठं नाव आहे, सावकार 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 आहे, आणि असं जर बाकी काही केलं तर की तुम्हाला पण कसं क्लेश वाटणार ना ते. मग काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. परत एकदा गोकर्ण संपूर्ण विद्या शिकला आणि आला असताना त्याला वडिलाची ती स्थिती पाहिली. माणूस शरीरापेक्षा मनानं खूप खचतो बरं का. त्याचा आत्मिकता त्याच्यावर खूप अवलंबून आहे. खायला सर्व आहे, पण मनामध्ये की माझा मुलगा चांगला नाही, माझा मुलगा दुराचारी, माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे, शारीरिक त्याला दुखत होतं. आणि असंच एके दिवशी गोकर्ण बसलेला, त्याच्या शेजारी आत्मदेव बसलेला, आणि गोकर्णानं पाहिलं आपले वडील बसलेले आहेत, दोघेही संध्या करत आहेत. त्या आत्मदेवाला संध्याची पडी अशी उचलता येईल, थरथर थरथर हात पात कापू लागला. गोकर्ण गेला, बाबा काय झालं हो, कसं सांगावं. तरी जवळ गेला, अरे काही नाही काही नाही, वय झालंय ना माझं, त्यामुळे माझा हात थोडा थरथर कापतोय. नाही नाही बाबा, काहीतरी दुःख तुम्हाला आहे. नाही रे बाळ, नाही नाही. अरे काय सांगावं, आपलं धुंदुकारी न वेश्यागमन करतो, मद्य पितो, चोऱ्या माऱ्या सर्व काही करतो. मला आत्मक्लेश होय, मला सहन होत नाहीये. माझी एवढा विद्वान होतो, पण त्याच्यामुळे माझी मान मला खाली घावा लागते. पहा, दोन्ही मुलंच आहे. गोकर्ण हळूच गेला, वडिलाला मिठी घातली अशी आणि जवळ बसला. बाबा, तुम्ही धुंदुकारीमुळे एवढं शरीर धिजवायला, त्याच्या एवढं तुम्हाला दुःख वाटतं? तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला दुःख वाटतं? होय, बर बाबा, हा जर शेजाऱ्याचा मुलगा असं तुम्हाला दुःख वाटलं असतं का? नाही. हे आणखीन दुसरा कोणाचा मुलगा असं तुम्हाला वाटलं होतं का, असतं का? नाही. हा जो मुलगा आहे ना, हा तुमचा पण नाहीये. हे म्हणतो ना, हे माझी बायको, माझा मुलगा, माझं 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 माझं, हे कुणीच कोणाचं नाहीये. तुम्ही त्याच्यामुळे क्लेश करत आहात. हा मुलगा नाहीये. संध्या झाली, गोकर्ण निघून गेला परत काशीला. दुसऱ्या दिवशी यानं संध्या वगैरे केली आणि त्याच्या लक्षात आलं की अरे काय मला त्यानं ज्ञान सांगितलं गोकर्ण, की हे कोणाचंच काही नाहीये. मी माझा मुलगा असा करतो, माझा मुलगा तसा करतो म्हणून मी शोक करतोय. आणि दुसरी दिवशी अरण्यामध्ये निघून गेला. आता वडील अरण्यामध्ये गेले, आता मोकळंच घर राहिलं ना. वडील असल्यामुळे थोडं धाक असतो. हे नाही हो म्हातारा का म्हण नाही ना, हे म्हातारा राग होते बरं का, खूप रात्री बोललं मला असं बाकी होते. थोडा धाक असतो, पण गेल्या आत वडील गेल्यामुळे काही धाकच नाही ना कोणाचा. काय करावं काय नाही, आईला काही विचारू नाही. आईला पण बेविचाराने शिव्या द्याव्या, नको ती आईचं कर्त्य करावं. आता एक सोनं विकायचं, त्या विषयाला नेऊन द्यायचं, हे विकायचं ते विकायचं, सगळं करायचं. आईच्या हातातले सोनं नाणं होतं, ते पण देऊन टाकलं. सगळ्या गोष्टी दिल्या आणि एके दिवशी आईला पण सहन झालं. ह्या गोष्टी ज्या असतात ना, सहन होत नाही, तो सहन होत नाहीये. सहन न झाल्यामुळे तिनं काय केलं, आपला देह विहिरीमध्ये टाकून. तिनं पण विचार केला,
असा पुत्र असण्यापेक्षा आपण नसलेलंच. मग तिनं आपला देह त्या विहिरीमध्ये अर्पण केला. आता तो मोकळाच झाला. आता तो कोणीच नाही ना. आई नाही आहे, वडील नाही आहे, भाऊ तो कुठं काशीला गेलेला आहे, विद्वान भाऊ आहे. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. असं करत असताना ते काय ना विचार केला. काय म्हणला सारखं तिच्या जवळ जायचं, तिकडं जायचं आणि इकडे यायचं, काय करावं म्हणजे आता तिलाच आपल्या घरी आणून ठेवावं. मग तिला आपल्या घरी आणून पैसा गेला, सगळा गेला. आता घरचा पैसा संपला. पैसा संपल्यावर काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. सांगितलं मी तुम्हाला की पुळी पुण्या पुत्र होती ती सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. कशा करता म्हणायचंय हे सात्विक, कशा करता म्हणायचंय तुम्हाला. आणि हे जर तुम्ही जर सात्विकताचं नाही केलं तर काही उपयोग नाही आहे. सात्विकता आपल्या आणि हे सात्विकता करण्याकरता तुम्हाला कुळाचं पण पुण्य लागतं बरं का. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः दात्रत्वं वंशपुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. आपण जर गतजन्मामध्ये काही पुण्यवान असतो तर आपल्यावरनं काहीतरी गोष्टी घडतात, नाही तर आपल्याच्यानं काहीही घडतच नाही. हो काय सांगायचंय. आपण जरी सांगितलंय का शेजाऱ्याला करा एखादा सत्यनारायण, ती काय करते, खूप दिवस झाले आमची शेजारी सत्यनारायण करा सत्यनारायण करा असं म्हणत होती. केलं एकदा सत्यनारायण म्हणजे पुण्य कोणाला गेलं. म्हणून कुठली गोष्ट करत असताना भगवंताला समर्पण करा, अर्पण करावी. अहो तुम्ही म्हणतात पैसे पैसे दिले, कशाचे पैसे दिले. पैसा देऊन भगवंताला विकत घेतला म्हणतात. जन्मभरीच्या श्वासाइतके मोजिरी हरिनाम. विकत घेतला आपण आपलेच पैसे नसतं म्हणतो. तो बघा ना श्याम कसा आहे ते. नाही खर्चली कवडी दमडी नाही वेतीला विकत घेतला विकत घेतला जन्मभरीच्या श्वासा इतके आपण जपच करीत नाहीत ना. आपला जप म्हणजे माणसा बघून गुरुजी आले की आले ना गुरुजी दूध दे ना त्याला आणि ते जप चालू
तुमचं मन असं भगवंतामध्ये लागलं पाहिजे की कुणी आलेलं कुणी गेलेलं तुम्हाला कळणार नाही द्यायला पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाढे. काय माझी माऊली आहे हो, पहा ना काय सोहळा चालू आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ देवा. मुक्ताईच्या विठ्ठला, मुक्ताईच्या विठ्ठल, मुक्ताईच्या विठ्ठला, ज्ञानोबाच्या विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. तुकोबाच्या विठ्ठला, सखाबाईच्या विठ्ठला, तुकोबाच्या विठ्ठला, नाबाईच्या विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. किती जोरात सोहळा चालू आहे, किती पुण्यवान आहेत. आपल्या जवळच्या नगरीमधनं माऊली कुठे निघाली आहे? पंढरपूरला. किती पुण्यवान लोक आहेत. पूर्वीची वारी वेगळी होती बरं, पांघरायला नाही, अंतरायला नाही, खायला नाही. आताची वारी वेगळी असून लोक करत नाहीये. पण काय तो सोहळा आहे माऊलीचा. आता गोडे धावे मन, आता गोडे धावे मन, तुझे चरण देखली या, तुझे चरण देखली या. हे भगवंता, हे माझं मन आहे ना, सैरा वैरा पडताय. इथे जाऊ का, तिथं जाऊ का, तिथं जाऊ का, तुझे चरण देखली. भगवंताची चरण पाहावेत हो. पंढरपूरला काही लोक जातात ना, त्यांना विचारावं, नमस्कार शामराव, कुठे गेलते? पंढरपूरला. कस काय सांगावं, काय उदबत्त्याचा ढेगारा, माझं तर डोकंच काम करीन. अरे उदबत्त्या पाहायला गेलतास का तू तिथं? फुलं तर एवढे पडलेत महाराज, जिकडं तिकडं फुलंच फुलं. अरे तू भगवंताचा दर्शनाला गेला पाहिजे ना, त्याला कोण दिसला पाहिजे? भगवंताचा चेहरा सुद्धा नाही दिसला पाहिजे. संत चरा सहज वासने ते बीज, संत चरण रज लागता सहज, संत चरण रज लागता सहज, वासने ते बीज, वासने ते बीज, संत चरण रज लागता सहज,
वासने देवी जळोनी जाय. तसं याची वासना कुठे गेली होती? नको तिकडे वासना गेली होती. नको ते कृत्य करू लागला. म्हणून सत्कर्म म्हणून मगाशी म्हणालो मी श्लोक, मुखम पवित्रम यदि राम नामः. हे वारकरी चाललेत ना, मोठ्याने कायच आहे, माऊली 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 माऊली, पुढे व्हा माऊली, पाणी प्या, बसा. माऊली माऊली आहे, दुसरं काही नाही आहे. एकदा तरी करा वारी, एकदा तरी जावं. संसार आपला चाललाच आहे, आपण कधीच त्याचा विचार केला नाही आहे. एकदा तरी विचार करावा. मागायचे म्हणणार ना, को देह हा, को शाश्वत हा, को अशाश्वत हा. आपल्या देहाची इति कर्तव्यता 84 लक्ष योनी जन्म भोगून नरदेह भोजना नव्हे भजना. कशा करता? भजना. अहो तुम्ही म्हणाला विठ्ठल विठ्ठल काय सांगावं. आता या वयामध्ये नामस्मरण करा. का म्हणतात माहिती का तुम्हाला? या वयामध्ये नामस्मरण का करायचं? म्हातारपणीत गेलं, कुणी ऐकत नाही, घरचे ऐकत नाही, शेजारी म्हणतात म्हातारा असंच होतं, किती वर्ष झाले असंच पाहिलंय. पाहुणे म्हणतात म्हाताऱ्याला आम्ही कधी पंढरपूरला गेलेलं पाहिलंच नाही. पाहुणे सुद्धा याला कधी पंढरपूरला गेलेलं, याला देवदेव केलेलं कधी पाहिलं नाही. मग हे का म्हणतं? वयोमर्यादा आहे ना आपली, वयोमर्यादा तुमची फक्त 50 वर्षे आहे. किती? म्हणून नामस्मरण 50 वर्षाच्या आत करून घ्यायचंय. नंतर जी आहे ना कुत्र्याची आहे, कुत्र्याला म्हणले 10 वर्ष तुला, ती मला नको रे. 5 वर्षामध्ये कुणी दगड मग पळालं नको 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 म्हणले. देवा 10 वर्ष 15 वर्ष मला काही नको, मला फक्त 5 वर्ष दे. तिथं हा प्राणी होता, ले मानवा चालेल, कुत्र्याचे 5 वर्ष काही नाही. काही काही लोक नाही म्हणतच नाही. पाहुण्याकडे गेला ना, चहा चालेल, नाही नाश्ता होईपर्यंत म्हणले पाणी बी आणते. हा नाश्ता पण, नाश्ता चालेल, जेवण चालेल, सुकी पोहे चालेल. अरे घरी जा रे तुम्ही तर काय चालेल काय काय. तसं 5 वर्ष कुत्र्याची गेले. नंतर गाढव महाराज आले. गाढव महाराज तुमचं नको बाबा, किती वज व्हायचं म्हणले. वज कुठलं व्हायचंय? अहो म्हणले मुलीला मुलगा झाला की तिला न्यायचं, परत त्याला आणायचं. मुलाला मुलगा झाला की सुनाला सोडायचं, मुलीला घेऊन यायचं. हे मला चालूच आहे ना. सुनाला सोडायचं, मुलीला आणायचं, मुलीला सोडायचं, सुनाला आणायचं. वजच आहे ना ही फेऱ्याचे मारायचे. पण आमच्या यांना काही कळत नाही. सकाळी म्हणलं होतं साखर आणा, तर त्यांना गोळच आणून ठेवला. ही जे वय ते गाढव होते, मार चक्रा, आण साखर, आण दूध. तसं हे वय जे आपलं आहे ते आपलं नाहीये. आता अनफिट फॉर सर्व्हिस, फिट फॉर परमार्थ जमाल का हो? तुम्हाला सरकारने का काढून टाकलेलं आहे की हे टायर आता वायाला गेलेलं आहे, कुठल्याच काबिल नाहीये. मग तिथून म्हातारपणच म्हणते ती म्हणते आता घरचे वाईट लागले, मग संध्याकाळी उगत इथं बसा नाही तर नको नको जातो मंदिरात जातो म्हणतो. इथं बोलण्या खाल्ल्यापेक्षा मंदिरात जातं. आता मंदिरात गेल्या गेल्या ते काय म्हणतात लोक, म्हणतात म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. हे काही म्हणतच नाही ना. आयुष्यामध्ये कधी म्हणलेलंच नसतं ना. आयुष्यामध्ये कधीच म्हणलेलं नाही आहे. हे म्हणतं काय बोबडं बोलत ना मातामध्ये त्याच्या होतं. म्हणजे आता हे लांब लांबच म्हणतो, ज्या जवळच नाही. ह्याला श्रीराम की म्हणतो, श्रीराम जय राम. अरे कसं का तुला येईल रे त्याच्यामध्ये? बोबडीत भाषा आहे सगळी त्याच्यामध्ये. आणि भाषा जर असेल आणि त्याला बोलता सुद्धा काही येणार नाही.
व्यंगपणामध्ये तुम्ही बोल रामनाम घेतला नाही तर ते लांब लांबच म्हणणार. श्रीराम जय राम सगळे लांब लांब म्हणणार. म्हणून आपल्या सैन्य सांगितलंय की आपली पण आता वेळ आटपत आलेली आहे. 5:30ला 10 कमी आहे आपल्याला सुद्धा. आणि मूळ उद्देशाकडे जाऊ. भागवत आपल्याला काय सांगताय? भागवत कशा करता ऐकायचं? हे संसाराचा तुमचा व्याप आहे ना, हा व्याप सोडा चुकून म्हणलं नाही बरं का. कुठला संत म्हणलाय की संसार करू नको माझ्या मागाला? स्वार्थ वै परमार्थ दोन्ही आपल्याला करायचं आहे. दोन्हीची आपल्याला सांगड घालायची आहे. तर ती कशी घालायची? संतांच्या हातात आहे. म्हणून संतांनी जे सांगितलंय आपल्याला त्याच्याकरता आपल्याला जायचंय. तर यानं काय केलं? तिलाच घरी आणून ठेवलं. इथपर्यंत आपण आलो. तिला घरी आणून ठेवलं. 2-2 महिन्याला तिला जा, तिच्याकडे जा, या अमक करा तमक करा. बघा कर्म कसा असता. त्यांच्या मनामध्ये विचार आला, आता बाप गेलाय, आई गेली, याच्या जवळ तर काही पैसा नाहीच आहे. हे तुझ्याकडे पैसा नाहीये. त्या चिडचिडी करायला म्हणून काय केलं यानं? की दिवशी राजाच्या घरी चोरी केली. सगळं सोनं नाणं आणलं आणि त्या रूम मध्ये टाकलं. आता ते सगळं चोरलेलं सगळं बघितल्यानंतर हे म्हणल्या हे ते मधीच जाईलच जाईल, याला फाशी वगैरे काही होईल, पण यांच्या बरोबर आम्हाला जावं लागेल ना. मग काय केलं त्यांनी? त्या धुंदुकारीचे हात पाय म्हणजे आता याला मारून टाकू. याला मारून टाकल्यानंतर मोक्षच घेऊ. मग आपल्या लोकांनी काही म्हणणारच नाही. चौघीने त्या दिवशी ठरवलं आणि त्याला त्या बांधलं, 4 बाजूनं बांधलं आणि त्या दिवाणला याला आग लावून दिली. आग लावून तो धडधडा जळतोय. धुंदुकारी त्या आगीमध्ये मेलो. वेशाला काय त्याच्यामध्ये? तू मेलास काय, राहिलास काय, गेलास का काय? द्रव्येन वशाहा. सगळ्यांना कोण पाहिजे? बघा ना, 1 ते 15 पर्यंत मालकीन बाई आमचे मालक आले, आमचे मालक आले, काय आमचे मालक आले. आणि त्या मालकाचा स्वभाव ना 1 ते 15 अतिशय चांगला असतो. कारण काय हातात काय आहे? आणि 15 ते 20 नरम. 1 ते 15 त्याच्यामध्ये गरम, हे नरम मध्येच बाकी. आणि बाकीचे 10 दिवस काही काळा नाही हो. किती वेळ सांगा, किती वेळ सांगितलं सागरानं पण आणलीच नाही. कारण पैसे आता इथे संपलेले असते. 1 ते 20 मध्ये सगळे पैसे संपले. याच्याकडे कुठं पैसा आहे? जोपर्यंत दुसऱ्या महिन्याचा पगार येत नाही, मग दुसऱ्या महिन्याच्या 1 ते 15 तारखेपर्यंत त्या मालकाचा स्वभाव कणी अगदी गोपाळ कृष्णासारखा. आता गोपाळ कृष्ण कुठं, तुझा मालक कुठं, कोणाची बरोबरी कोण करत त्याचा काही नियम नाही आहे. तसं त्यांनी घेतलं, त्याला त्या दिवाणवर ठेवलं आणि अग्नी लावला. तो मोठ्याने आक्रोश करू लागला, वाचवा वाचवा. म्हणून कर्म करताना चांगलं करायचं आहे. एक लक्षात ठेवा, आपण घाटाच्या वळणामध्ये जातो की नाही, उतार असतो. उतारामध्ये तुमच्याजवळ जर सायकल मध्ये तुम्ही काय उतार आहे, हात सोडतो, गाणे म्हणतो, डिंग डॉंग अमक डमक तमक, कारण ती सायकल आपोआप जाती आहे. पण ती सायकल तोच ग्रस्त रिटर्न परत यायच्या वेळेस सोड बरं म्हणा, हात मन बरं म्हणा, गाणं म्हणलेलं. तसा आपला संसार आहे. म्हणून जन्मल्यापासून भगवंताचं नामस्मरण करावं. एक क्षणोक्षणी हाजी करावा विचार. प्रत्येक वेळेला मगाशी म्हणून क्षणम वित्तम क्षणम चित्तम क्षणम जीविती मानवः. पाण्यावरचा बुडबुड आहे देह, म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे. केव्हा आपला जाईल
अहो काय सांगावं, परवा आलते म्हणले महाराज बघा ना मरण तरी कसं आलं, पोहे खात होते चमच्या सहित. मी म्हणलं वरी चमच्याला का नाही हो म्हणले, तोंडातच राहिला, दोघांनी धरून ओढून काढला म्हणले. भगवंत आपल्या जवळ येऊ देत नाही रे. ते म्हणतो तू केलंस ना, तू भोग. एखादं बघा ना महाराज काय सांगावं, सकाळी उठले, अंघोळ केली, नाश्त्याचा नाद, गरम गरम शिरा खाल्ला. मला म्हणले आता शिरा खाल्ला मी बाहेर जाऊन येतो. खुर्चीवर बसले महाराज, चहा घेतला, हातात बशीन ते चहा सुद्धा पिऊ दिला. आता शिरा खाल्ला ते कुठे गेलं? शिरा खाल्ला, गरम खाल्ला, पण चहा घेऊ दिला नाही. म्हणून बाबा हो, हे जे आपल्या हातामध्ये जोपर्यंत आहे, चालतं बोलतं आहे, तोपर्यंत तुम्ही हे नामस्मरण करायचं आहे. नंतर तुमच्या हातामध्ये काही नाही. मुलाचं लग्न झाल्यावर करतो, नातू झाल्यावरच करतो, काही नाही हो. काही आजपासून कल करे सो आज, आज करे सो अब, दिन में प्रलय होगा, काम करेगा. उद्याची वाट पाहू नये. गुरुजी तुम्ही किती वाजता येणार आहेत? 6 वाजता. मी 8 वाजता उठते. आता गुरुजी येणार आहे 6 वाजता आणि तू उठते 8 वाजता. गुरुजी आणखीन काय पाहिजे? काहीच नाही ना काही, तर फक्त बडजीन मीच आहे, आणखीन काय पाहिजे? गुरुजी काही काळजी करू नका. मी म्हणले घरचीच करीत नाही, तुझी काय काळजी करायची? मग घरची कधी काळजी केली नाही, तुझी काय काळजी करायची आहे? तसं त्या देह त्याचा जळतोय, कुणी नसतं बरं कोणाचं, कुणी नाही कोणाचं इथं. ते जळतोय, हा मोठ्या मोठ्याने रडतोय. आणि जळाल्यानंतर त्याने ते देह घेतला, तसंच ठेवून दिला असा, आणि 4 जणी निघून गेला. आता याला मोक्ष कसे मिळेल? मोक्ष मिळत नाही ना, मोक्ष मिळालाच नाही, आत्मा राहिला तिथं. आता हे भूत बनला. भूत बनल्यानंतर वाड्यात जायचा, चक्कर मारायचा, ते वडील काय करते ते संध्या बघायचा, भाऊ काय करते संध्या बघायचा. पण भूत कधी बोलतं का? आणि भूत बोलत कोणी तिथं राहतं का? हो नुसतं म्हणावं चिंचेचं झाड आहे ना, रात्री जाऊ नका. आणि कर्म धर्म सेवा त्याच रात्री तुम्हाला नुसतं तिथून जाऊ द्यायची वेळ यावी तिथून. आणि एखादं पान पडलं आलं काही काल म्हणलं तेव्हा मला पान जरी पडलं तरी आठवण कोणाची इति, त्याची इतीच आहे ना. तसं आत्मा गेला नाही, भूत योनीमध्ये राहायच्या योनी झालेला आहे. त्या घरामध्ये जावं, पाहावं, काय करावं काय नाही, पाहावं करावं काय नाही काय नाही. एके दिवशी गोकर्ण आला. गोकर्ण याच्या अगोदर त्याला कळालं की आपला भाऊ वारलाय. वारल्यानंतर कळाल्यानंतर आपला सख्खा भाऊ नंतर करतच ना हो. अहो प्रेम तरी हे भागवत कशा करता ऐकायचंय, रामायण कशा करता ऐकायचंय? जे सख्या भावामध्ये प्रेम नाही आहे, ते सावत्र भावामध्ये आहे. श्रीराम जय राम, जय जय राम, 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 श्रीराम जय राम, जय जय राम. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे सख्खे भाऊ. प्रेम कसे? रामराया वनवासाला चालले तर लक्ष्मण बरोबर. आता म्हणाल का? त्याला म्हणा जा, वेळ लावू नको, मला तिकडे राहायला जायचंय.
त्याला ती चालला आहे ना, जपतरी देणे त्याला बाहेर. इथं कर्म आहे. जसे कर्म करावं तसं तुम्हाला भोग नाचताय. मग यानं भोग गेलेला कळाल्यानंतर त्यानं श्राद्ध वगैरे सर्व काही केलं, पण या धुंदुकारीला काही मुक्ती मिळेना. मिळेना झाल्यानंतर हा गोकर्ण आला. गोकर्ण आला आणि चांगल्या गोष्टी गावाकडे कळत नाहीत पण लवकर. नेली पळून. करायचंय काय तुला? पळून नेऊ दे, आणून ठेवू दे, मला काय करायचं म्हणा. पण सगळी रात्रीच गेली म्हणे पळून. परत काय म्हणते, मला काय करायचं, मला काही घेणं देणं नाही. त्यांचं त्यांना माझं ऐका. पण ते लोक गप बसत नाही ना तो. म्हणजे ही काय म्हणते, मला काही घेणं देणं काय नाही. पण काय करायचं आपल्या पण. लोक म्हणत होते रात्रीतून गेली, कोणाला पत्ता नाही. दुसरी म्हणते काय नाही, मी बघत होते 15 दिवस झाले, माझ्या कानाला कानकून होती. दुसऱ्याचं काही ऐकूच नाही. तसं हा गोकर्ण गावामध्ये आला. आल्यानंतर गावची मंडळी, जाऊ नका तिथं, ते भूत आहे बर का. मी गेलो म्हणजे परत तुमच्या घरासमोरून माझ्याच मागं लागलं. त्याचे कान भरून दिले. पण गोकर्ण हा पंडित होता, ज्ञानी होता, भगवंताचं नामस्मरण करणारा होता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. तो म्हणला, तुम्ही काहीतरी सांगितलं तर माझ्यामध्ये काही फरक पडत नाही. दोष सत्वगुणी आहे. तुकोबारायाला, ज्ञानदेवाला यांना कधी भूत दिसलं का? कधी भूतासारखं वागत? भूतासारखं कोण वागत? आपण. म्हणून आपल्याला भूत माणसालाच माणूस दिसणार ना. देव पाहायला तुम्हाला दृष्टी तशी लागणार. देवाची संगती, देवाची पंगती. नाम्या, जा, मी गावाला चाललो, उद्या नैवेद्य दाखवून ये. देवाला नैवेद्य दाखवून ये. नामशिल्पी, अरे मला जायचं गावाला, देवाला नैवेद्य दाखवून ये. आता हेच काय ते आई म्हणले, घे रे नैवेद्य, हे दाखवून पांडुरंगाला. हे बोळे आपले. आता यंत्र पांडुरंगाचं बंधन उठणं. अहो आता यंत्र आमचं चंद्रकांत मानतो बसणं उठणं आहे, दररोज बोलतो आम्ही. त्याला काय होत त्यांच्या घरी आम्हाला म्हणजे, जा महाराज चंद्रकांतच्या घरी जा. आम्ही आपलं फलसत जाणार, दिंद्रुडला जाणार, कसं काय कुठं राहतो काय नाही पाहणार, कसं काय ते बघणार. तस हा नामदेव आईनं घेतलेला नैवेद्य घेतला आणि पांडे आला. आल्याबरोबर देवाला ते नैवेद्य दाखवलं. याला कशाचं पाणी कशात, हे पांडुरंगा ते मला काय माहित नाही बाबा म्हणले. ते गेलेत गावाला आणि मला काय सांगितले, नैवेद्य दाखवून ये आणि तिला वस्तर म्हणजे पटकन खाऊन टाक आणि मला जायचं घरी. पटकन खाऊन टाक. आपण देवाला नैवेद्य कसा दाखवतो, स्वच्छ धुतलेलं ताट, ते कपड्याने पुसलेलं आपल्याला असतं ना. परत ते खायचं ताटात कोणाला खायचंय आपल्याला. मग ते कपड्याने पुसायचं, त्याच्यामध्ये काही पाला पातोळा पडलाय का बघायचं, ते काढायचं,
मग चांगलं चटणी, कोशिंबीर, डाव उजवं म्हणजे डाव्या हाताला चटण्या, उजव्या हाताला भाज्या. त्याचं डाव उजवं म्हणजे काही कळायचं नाही. पूर्वी होते ते, आता काही नाही. आता कुठे एका वाडीत नाहीच राहिले तर काय, तर तो नैवेद्य आणायचा. आपल्या घरातला दररोजचा नैवेद्य कसा करायचं, काय आहे ते देवघरात न्यायचं आणि देवघराला काय करायचं, पाणी फिरवायचं. काय म्हणायचं, याच्या अलीकडं येऊ नको, तुला पाणी फिरवतो, खबरदार. या ताटाच्या अलीकडे आलास बघ, तिथूनच बघायचं, नुसतं वास घ्यायचा. सत्यं दर्शन प्रसिद्ध्यामी. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम ज्ञानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः असं म्हणायचंय. आपण म्हणतो आपली क्रिया देवाला नैवेद्य दाखवणे, पाणी फिरवणे, त्या ताटावर झाकण टाकणे, आपल्या किचन मध्ये येणे आणि जेवायला सुरुवात करणे. पण आता नामदेव महाराज आलेत पांडुरंगासमोर. कुणी सांगितलंय, वडिलांनी नैवेद्य दाखव तिथं. हे आले, हे पांडुरंगा मला म्हणले जायचे दुसरीकडं, पटकन खाऊन घे. तुला बोललं कळते का म्हणले मी, आपण दोघं गप्पा नंतर मारू म्हणले. आता पांडुरंगाचं नामदेवाचं म्हणजे खूप चालायचं ना ते, संताची संगती संताची पंगती. पांडुरंग म्हणले तसं मला येता येत नाही, तसं करू नको येण्यासारखं. मी तो उभा आहे, मी तिथं नैवेद्य खायला लागलो तर मला कोणी दाखवणारच नाही ना. म्हणले मी तर नैवेद्य खायला लागलो, देवाला वाढायचे थोडं वाढ खातो, देवाला वाढायचे थोडं वाढ तो खातो, मला नैवेद्यच कोणी दाखवणार नाही ना. म्हणले ते मला काही सांगू नको, प्रवचनाची वेळ होत आली. म्हणले 5:30 वाजून गेले, लवकर आटप. अरे पांडुरंग म्हणजे नाही रे नाम्या, अरे मला खाता येत नाही रे ते. तू खाणारच का नाही म्हणले, मला सांगू नको. आता ते पांडुरंगाला माहिती, तिचे वडील ते पाणी फिरत होते, नेट दाखवत होते, घरी घेऊन जात होते. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. अरे पांडुरंगा येणारच का नाही, मला आई म्हणेल किती वेळ झाला, कुठं पोराबरोबर खेळायलाच गेलास का काय, घरी तुझा पत्ताच नाही, काही नाही. अरे पांडुरंग, अरे नामा नाही येत रे मला, ते नैवेद्य मला खाता येत नाही. माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, राजयाची कांता. अरे मला माझ्या भक्ता करता यावं लागतं, हे गोष्ट खरी आहे. पण असं जेवण मला कसं यावं लागेल, कसं येता येईल. देवा काही सांगू नका, लवकरात या, लवकर आणि नैवेद्य. म्हणले महाराज पांडुरंगा, तुम्ही जर आला नाहीत ना, हे नैवेद्य बाजूला ठेवतो आणि माझं मस्तक तापून देतो. म्हणजे तुमच्या समोर. पांडुरंग म्हणले आता मात्र कामा झाली, खावं पंचायत, नाही खावं परत पंचायत. ना म्हणजे अरे तू वेळ नको रे करू, वेळ होत झाली आमची. पांडुरंग आले, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि खाल्ला की हो. नामदेवानं दाखवलेला नैवेद्य भगवंताने हा नाम्याची खीर खाल्लं सगळं भगवंताना आणि ते ताट घेऊन गेले ना घरी. आता ते रिकामं ताट कसं घेतलं, घरी गेले. आई म्हणले ए नाम्या, दाखवलं का नैवेद्य, दाखवलं. म्हटलं कुठे गेलं सगळं, म्हटलं म्हणजे म्हटलं काय ताट म्हणतं काय, अरे ते वाढलेलं सगळं कुठे गेलं, कोणतं वाढलेलं. अरे ते पोळी वगैरे, ते कोशिंबीर वगैरे केलं होतं, आज भागवत आहे म्हणून काही ते थोडंफार पुरण केलं होतं, काय केलं सगळं, काय केलं म्हणजे पांडुरंगाने खाऊन टाकलं. येडबीड लागल्यासारखं बोलू नको, लोक तुला मारतील. पांडुरंग कसा का खाईल, अगं आई मी खाऊ घातलं त्याला, माझ्या हाताने खाल्लं ते. नाम्या तुला आता दवाखान्यात न्यावं लागल, वेळ झालेली पटकनी. अगं नाही आई, मी खाऊ घातलं, माझ्या हाताने खाऊ घातलं. नाम्या आता मात्र तू येडा झाला, काही तुझं खरं नाहीये. चल मी विचार पांडुरंगाला.
पांढरा म्हणजे आणखीन ब्याज झाली. आता तर म्हणजे आईलाच घेऊन आला. याच्यापर्यंत ठीक होत खा म्हणजे खालं. अगं आई खरं बघितलं म्हणजे ना पांढरंग कसा नैवेद्य काही आजपर्यंत तुझ्या वडिलांनी एवढं सोवळं ववळं करून आरत्या म्हणून युगे 28 विटेवरी उभा म्हणून नैवेद्य दाखवला, एकदा सुद्धा खाल्ला. आणि आता तुझं नैवेद्य खाल्ला म्हणतो येड लागला का तुला? कुणी तुला काही केलंय का? अगं नाही गाई, खाल्ला. आई तिथं आली, त्यानं काय तिला काय वाटलं खाली ठेवला असेल आपला, आला असेल परस्पराचं काय म्हणून आई आली आणि तिथं पाहिजे तर तिथं पण नाही. खरं सांग, कोणाला दिलास का तुझ्या मित्राला? कुणी नेलास का? पाडलास का कुठं? नाम्या खरं सांग. नाही ग आई, थांब, तुला मी बोललेलो खोटं वाटवले ना? हो पांडुरंगा. म्हणजे अरे आता मला बोलता येत नाही ना, तुझी आई आली जवळ, मी तर बोललो तर कशी वांदे होतील ना. पांडुरंग तर बोललो तर कसं होईल? नाही पांडुरंग म्हणजे दोघात राहू दे. हे संवाद दोघांचा चालू आहे. आईकडे जाऊ नको, तिला काही म्हणू नको. मला आता खाल्लं काही म्हणता येणार नाही. देवा म्हणजे पण माझ्यावर आळाला ना म्हणजे तू खाल्ला म्हणून माझ्या करता एकदा सांगा म्हणजे तुम्ही. अरे मला नाही म्हणता येत ते बाबा, सांगितलं खाल्लंय म्हणता येणार नाही. म्हणून भगवंताला नामदेवानं नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर तिच्या रूपात जाऊन सांगितलं, अगं खरंच तुझा नाम आहे ना? हा नुसता नाव नाही, हा भगवंताचा सखा आहे. कोण आहे? भगवंताचा सखा आहे. म्हणून माझ्या भक्ता करता मला यावं लागतं. उद्या तुम्ही कुणी असं करताल, देवाला नैवेद्य दाखवताल, हाणून वगैरे घेताल, डोकं वगैरे फुटल, तिकडच्या भानगडीत पडू नका. नेहमीप्रमाणेच करा, दाखवा आणि आपलं खाऊन घ्या. तो नामदेव महाराज होते म्हणून तो आला. कारण का आपली श्रद्धा तशी पाहिजे, आपली भक्ती तशी पाहिजे, तेव्हा भगवंत तो काय करतो? उद्धार करतो. मग याने सांगितलं की बाबा गोकर्ण आला, सगळे ते पिशाचे लोक म्हणजे जाऊ नका, काही नका. आणि हा वाड्यामध्ये गेला, गोमूत्र वगैरे शिंपडलं सगळीकडं. शिंपडल्याबरोबर ती भूत म्हणाल ना ते धुतुकारी, काढतो ना सगळे घाबरतील म्हणा. पण ते आवाज विचित्र आवाज काढू लागला धुंदुकारी. त्याला वाटलं आपला गोकर्ण गाव घाबरून जाईल आणि पळून जाईल. भूताला कुणी भेटत आहे ना हो. तर गोकर्ण म्हणला, ए कोण आहेस तू? कायचे आवाज काढतोस? मी भिनारा नाही आहे. आता भूताला कुठं बोलता येतंय? त्यांना बोलता येत नाही. मग जे ओलय तिथं होतं धुंदुकारीचं, परत गोकर्णाला काय केलं? गोमूत्र प्रोक्षण केलं. शिंपडल्याबरोबर ते भूत बोलू लागलं, अरे गोकर्ण, मी एवढा दुराचारी होतो, अधम होतो, मी एवढा पापी होतो, मी नको ते कृत्य केलं. मी आईला त्रास दिला, वडिलांना त्रास दिला, शेजाऱ्यांना त्रास दिला. मी खूप पापी आहे, खूप वाईट वागलो. खूप वाईट वागलो. धुंदुलीनं अगोदर जाताना आपल्या पतीला सांगितलं होतं बरं का हो. तसं आपला पती गोडीत असताना किंवा आनंद असताना पत्नी सांगते ना काही चांगल्या गोष्टी, तसं धुंदुलीनं सांगितलं होतं आत्मदेवाला, बरं का हो मी तुम्हाला खोटं बोलले, मी तुम्हाला खोटं बोलायला नव्हतं पाहिजे पण बोलले, मी अपराधी आहे, मला रागवा, मला मारा, खूप चुकलं, मी अत्याचारी दुराचारी आहे. हा धुंदुकारी आहे ना, तो आपला मुलगा नाही काय. धुंदुकारी
आपला मुलगा नाही आहे, तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. तो गोकर्ण आहे ना, तुम्ही मला फळ दिलं होतं, मी त्या गाईला खाऊ घातलं, तो आपला मुलगा आहे. त्यावेळेस त्या डोक्यात प्रकाश पडला होता. कुळी कन्या पुत्र जे म्हणतात ना, आपलं ते आपलं असत असतं, दुसऱ्याचं घेतले की असं होत. धुंदुकारी कोणाचा मुलगा होता? तिच्या बहिणीचा मुलगा होता. आणि गोकर्ण याचा मुलगा होता. तसं ते गोमूत्र शिंपडल्या बरोबर धुंदुकारी काय करू लागला? बोलू लागला, अरे मी खूप पापी आहे, अत्याचारी आहे, दुराचारी आहे, मी खूप पाप केले, मला आता ही प्रेत योनी आली आहे, मी पिशाच झालोय, या पिशाची योनीतनं मला तू सोडव. गोकर्ण म्हणला, अरे तुझ्याकरता मी खूप श्राद्ध केली, गायला केली, पिंडदान केलं, सगळं सगळं केलं. त्वदर्थं तु गया पिंडो मया दत्तो विधानतः तत्कथं नैव मुक्तो मी माश्चर्यमिदं. तुझ्याकरता सगळी श्राद्ध केली, पिंडदान वगैरे सर्व सर्व काही केलं, पण तू म्हणला मी एवढा पापी होतो, ह्या श्राद्धाच्या या पुण्यक्रमाच्या त्याच्यापेक्षा मी पापी. तू किती जरी पुण्य केलं, माझ्याकरता काही जरी केलं, तर ते कसं आहे? कमी आहे. पण आता एक कर की मला या पिशाच्या योनीमधनं मला काय कर? सोडव. अरे तू यज्ञ केले, या केले, तुझ्याकरता पिंडदान केलं, सगळं काही केलं, पण काय करावं काय नाही. मग गोकर्ण संध्याकाळी सर्व गावची लोक आली, पंडित होता, ज्ञान होता, म्हणून लोक त्याला भेटायला यायची. तर गावातील सर्व मंडळी आली, गोकर्णाला भेटली. लेखाओ, त्यांना आपल्या गावाच्या सर्व लोकांना विचारलं, त्याला उपाय काय करावा, या पिशाची योनीमधून हा मुक्त कसा होईल, काय करावं काय नाही. आता गावातले लोक म्हणले, आमच्यापेक्षा सगळ्यात ज्ञानी कोण? तुम्हीच. गोकर्णच विद्वान सगळ्यापेक्षा, पंडित आहात, म्हणजे तुम्हीच काय करा, तुम्हीच काहीतरी पाहणं आम्हाला सांगा. ठीक आहे. गोकर्ण हा सूर्याचा उपासक होता. कशाचा? सूर्याचा. प्रातःकाळी उठला, स्नान वगैरे केलं आणि अर्घ्य द्यायला गेला. जपा कुसुम संकाशम काश्यपेय महाद्वितीम तमोरीम सर्व पापग्नि नतोस्मि दिवाकरम. हे दिवाकरा, नमस्कार केला, अर्घ्य दिला आणि प्रार्थना केली, मी माझ्या या भावाच्या करता काय उपाय करू, मी भावाकरता काय उपाय करू. त्यांना सांगितलं, तुम्ही काय करा, एक श्रीमद भागवत कथा करा. काय करा? श्रीमद भागवत कथा करा आणि तिथं नामस्मरण करत राहा. 7 दिवस नामस्मरण करायचं तिथं आणि भगवत श्रीमद भागवत कथा ठेवायचं. म्हणजे ठीक आहे. घरी आला, ते घर संपूर्ण सेनानी वगैरे पूर्व सारबाईची घर होती, फरची काही नव्हती. तर घरी आला सेनानं, ते वगैरे सारवलं वगैरे, सर्व घर सारवलं, केळीचे खुंट इकडं तिकडं सगळीकडे लावलं, सुशोभीकरण केलं आणि वाचायला बसला. आता वाचायला गोकर्ण बसणार. आता मानव ज्याचा देह आहे ते बसू शकतो, गरीब असो श्रीमंत असो काही असू द्या, जो मानव देह आहे तो कथेला येऊन बसू शकतो ना. ते पिशाच आहे ते कसं येणार? हो, आपल्या जवळ एखादा जर माणूस असा बसलाय आणि त्यानं नुसतं ना तिथे उगा असं चालू असं भागवतामध्ये थोडं असं चालू असायचं, श्रीराम थोडं म्हणा,
एवढं काय झोपलो होतो थोडं 2 मिनिट थांबा ना, त्याचं काय एवढा राग येतो त्याच्यावर. भागवत चाललंय, तू झोपत. अहो तुम्हाला नाही केलं मी तसं, इथल्या इथं बोलेल म्हणून डोळा असा करतो त्याचा, तसं काही त्याचा चुलता येतो त्याच्याकडे बघायचं. एवढ्या राग येतो तसं तो आता सर्वजण बसलेलेच ऐकायला. धुंदुकारी कसा आहे ना, पिशाच्या योनीमध्ये आहे. मग पूर्वी बरं का, आता नाही, आता आहेत का माहिती नाही मला. आता धुंदुकारी आता कसा सांगणार, वेळूची काठी असायची आणि धुणं वाळू घालायचं त्याच्यानी. मग ते इकडचा कपडा तिकडे करायचा, तिकडचा कपडा इकडे करायचा, किंवा एकावर एक पडला असेल तर तो वेगळा करायचा. हे पूर्वीचे बरं का, आता तुम्हाला काही माहिती नसेल. आता तुमचं म्हणजे फुल ऑटोमॅटिकली मशीन. वॉशिंग मशीन कशी पाहिजे, फुल पाहिजे. ती टाकली की फक्त बाहेर फक्त घडी घालून ठेवून द्यायची मशीन पाहिजे. ही पूर्वीची काठी होती, ती कपडे वाळू घालायची वगैरे असं. मग धुंदुकारी काय केलं, त्या काठीमध्ये प्रवेश केला. काठीमध्ये प्रवेश केला आणि याचा नामस्मरण चालू नामस्मरण त्याच्यामध्ये नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो. आता कथा चालू आहे, कथा चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवा चाललाय, नारायण नारायण चाललंय. मग त्या काठीमध्ये या धुंदुकारीने प्रवेश केला. पहिला दिवस झाला. प्रत्येक त्या वेळीच्या काठीला कांड्या, एक कांडी, वेळीची काठी बघितली का तुम्ही, त्याला कांड्या असतात. 1 कांडी, 2 कांडी, 3 कांडी असते, ते कांड्याचं असतं. तर त्या 7 कांडीचा होता तो. तर पहिली कथा झाली की ती 1 कांडी फाटकरी फुटून गेली. परत दुसरी दिवशी दुसरी पण कांडी फुटून गेली. परत तिसरा दिवस आला, परत तिसऱ्या दिवशी सुद्धा ती कांडी फुटून गेली. आणि 5वा दिवस झाला, 6वा दिवस झाला, 7व्या दिवशी एकदम तो प्रगट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रगट झाला. बाकीचे माणसं तर पळायलाच लागले ना. म्हणले भूत कस काय प्रगट झालं. प्रगट झाल्याबरोबर लोकांनी विचारलं, हा तर कोण होता, पिशाच होता. पण पिशाच्यातनं कसं काय झाला. प्रगट झाल्या बरोबर गोकर्ण तिथं गेला. गोकर्ण तिथं गेल्यानंतर त्यानं पण पाहिलं, आपल्या भावाला पाहिलं आणि अरे तू कसं काय असं म्हणल्यानंतर एक लक्षात राहू देत जा, केव्हाही भगवंताची प्रार्थना करत जा. कुठलंही चांगलं काम असो, वाईट काम असो, भगवंता, घरातनं तुम्ही एखाद्या कार्यक्रमात गेलात, हे भगवंता मी जे रजिस्ट्री करायला चाललोय, माझ्या मग आशीर्वाद राहू दे. भगवंता मी गाडी घ्यायला चाललोय, माझ्या मग लक्ष असू दे. भगवंताला म्हणत जा, काही ना काहीतरी भगवंत तुम्हाला त्याचं फल देतो. प्रभो मैं सबपति तन का राजा. प्रभो मैं सबपति तन का राजा. धुंदुकारी म्हणायला लागलाय, भगवंता मी पापी आहे, मी दुराचारी आहे, मी
लागले ना रस्त्याने, तर खड्ड्याचा आला ना खड्डा, भगवंत यायचा, त्याचा हात धरायचा आणि बाजूला करायचा सूर्यदासांना. पहा, आणि आपल्या बरोबर जो कोणी असला ना मुद्दा म्हणजे तर पलीकडून खड्ड्याकडून, त्याच्यात आणि याच्यात आपला एवढा फरक आहे. भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये किती फरक आहे. सूरदास करता भगवंत घ्यायचे, हाताला धरायचे आणि हाताला धरून ते खड्डा बाजूला करून त्याला घेऊन चढायचा. सूरदासांनी विचार केला, एकदा झालं, दोनदा झालं, 3 वेळे झालं, असं कोण आहे बाबा, मी खड्ड्याच्या जवळ आलो कुठून चढताना रस्त्यामध्ये की माझा हात घेतोय, बाजूला घेतोय आणि मला नेऊन सोडतोय. असंच एक दिवशी सूरदास चालले, चालत असताना खड्डा आला. आता खड्डा आल्यानंतर भगवंताला यावंच लागलं. त्यानं असा भगवंतांना हात धरला सूरदासांचा आणि असा साईडला घेतल्याबरोबर सूरदासांचा दुसरा हात धरला. काय केलं, सूरदासांचा दुसरा हात धरला. भगवंत म्हणले, आता यानं मला जर ओळखलं तर पंचायत व्हायची. भगवंत काय म्हणाले, यानं जर मला ओळखलं तर मी येतो हे त्याला कळेल. भगवंतानं काय केलं, आपला हात आहे ना तो मोठा करायला सुरुवात केली. हात थोडा मोठा झाला की भगवंता त्याने हात धरला होता सूरदासानं, तो हात सटकला. आता आपल्या हातापेक्षा जर काही मोठा असेल तर आपल्या हातात राहणार नाही, ते काय होणार, सटकणार. अरे सूरदासजी म्हणले, आता कळलं म्हणले मला कोण होत आहे. तू इथून सटकलास म्हणले, पण माझ्या मनातून सटकशील का. प्रभो भगवंता, अनाथ मी दीन, ही ती प्रार्थना आहे ना, ही मी म्हणायला प्रार्थना दररोज रामराया त्याला म्हणली जातीये. राम मंदिरामध्ये, प्रत्येक राम मंदिरामध्ये म्हणली जातीये. आपण तर भगवंताची प्रार्थना करत नाही. हे भगवंता, मी अनाथ आहे, दीन आहे. एकदा तरी दिवसांना भगवंताला म्हणावं लागतं, भगवंता मी चालताना, बोलताना, काही वागताना मी कोणाला अपशब्द बोलले असतील, माझ्याकडनं काही घडलं असेल, हे भगवंता मला माफ कर रे. पण आपण एवढी घमंडी आहोत ना, तो काय करणार आहे माझं, किती वकील लावील, त्याच्यापेक्षा मोठा वकील लावील. अरे नाही रे, हे बरोबर येणार नाही आहे. बरोबर फक्त काय येणार आहे, भगवंतच येणार आहे. ही प्रार्थना दररोज राम मंदिरामध्ये म्हणल्या जाती आहे. अनाथ मी, दीन मी. भगवंता, अनाथ मी, दीन मी, दरिद्री, भजन काही. भगवंता, मी तुझं मला भजन येत नाही रे, मला गाता येत नाही आहे, मी मोठा गायक वगैरे नाही आहे. मी कोण आहे, अनाथ आहे. तुझं विन मदला जगी पाहता कोणीच नाही. भगवंता, तुझ्याच मला, माझ्याजवळ दुसरा कोणीच नाहीये. ज्ञान कळेना, ध्यान वळेना, मन वळेना देवा. भगवंता, मला काहीच कळलं, ज्ञान तर नाहीच आहे, काय करावं कळलं, कुठं जावं कळलं. पण ज्ञान कळेना, ध्यान वळेना, मन वळेना देवा.
नाही वैभव नाही ऐसा पूर्वी ठेवा. पूर्वजन्मीचा काही ठेवा पण नाहीये माझा. मी एवढं पुण्य केलंय आणि मी ह्या जन्मी नाही केलं तरी चालेल. पूर्वीचा काही माझा ठेवा नाहीये. मी काही मला पुढे लागेल म्हणून बँकेमध्ये पैसे ठेवलेले नाहीये. भगवंता काहीच नाही आहे माझ्याकडे. पूर्वजन्मीचा सुद्धा ठेवा माझ्याजवळ काहीच नाहीये. युक्ती असेना बुद्धी असेना शांती वसेना अंगी. भगवंता बुद्धीचं नाहीच आहे. ही प्रार्थना जी आहे ते धुंदुकारी मनातल्या मनात म्हणू लागलाय. कोण म्हणू लागला? धुंदुकारी आहे. मी अत्याचार केले, दुराचार केले, आईला त्रास दिलाय, वडिलांना त्रास दिलाय, अनाथ आहे मी. माझा पूर्वीचा माझा ठेवा सुद्धा काही चांगला नाहीये. रामदास म्हणे दयाळा. भगवंता तू कसा आहेस? दयाळा आहे, दीनवत्सल आहे, भावेचा भुकेला आहे. भगवंता रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी. प्रभो मैं सब पति तन आरागा. प्रभो मैं प्रभो ही जी कथा आहे ना ही धुंदुकारीची नाही आहे. या कलियुगामध्ये लोक असंच वागायला लागले, अत्याचार करायले, दुराचार करायला लागले. आणि असं म्हणल्यानंतर